त्यांचा फोटो घ्यायचा, तुला व्हिडिओ घ्यायचा, ते प्रयोग करतील ना, ते सगळं शूट कर. राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्या भारतामध्ये केव्हापासून सुरू झाला माहिती आहे का कोणाला? तत्पूर्वी आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका आदरणीय वैशाली ठाकरे मॅडम, त्याचप्रमाणे आदरणीय जगदीश काथवटे सर आणि आदरणीय गीतांजली मॅडम. तर आज हा विज्ञान दिवस आपल्या या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसोडी येथे संपन्न होत आहे. आजचा हा जो उपक्रम आहे हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. कारण विज्ञान आणि मानव हा जो संबंध आहे, मानवाच्या जीवनातील, मानवाच्या जीवनाला, या समाजाला वेगळी दिशा देणारा हा विज्ञान दिवस आज आपण इथं साजरा करत आहोत. आपल्या या शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांनी, चिमुकल्यांनी जे काही आता प्रयोग दाखवले, हे जे प्रयोग आहे हे आपण पाहिलेले नाही का, आपल्या परिसरातून आपल्याला मिळालेले जे अनुभव आहे, ते अनुभव आपण या प्रयोगाद्वारे इथं सादर केलेले आहेत. की विज्ञान नाही का, विज्ञान हा जो विषय आहे, हा विषय मानवाच्या प्रगतीसाठीचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. विज्ञान म्हणजे काय नेमकं? सायन्स म्हणजे विज्ञान आहे ना. पण विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला, बरं विज्ञानाचाच वापर का करतात बरं? कारण कोणतीही गोष्ट सिद्ध करायची असली, कोणतीही गोष्ट सिद्ध करायची असली म्हणजेच सत्य काय आहे हे सत्य शोधण्याचं काम हे विज्ञान करत असते. बरोबर आहे? म्हणजे विज्ञानाला प्रयोगाची जोड काय आहे? कारण आपण ते सत्य आहे ते त्याद्वारे ठरवत असतो. हे सत्य आहे म्हणजे जे वास्तवात आहे ते विज्ञान दाखवत असते, आणि जे वास्तवात नाही ते विज्ञान दाखवू शकत. बरोबर आहे? म्हणजे ते काय करते? गलत साबित करते. काय करते? गलत साबित करते. म्हणजे विज्ञान जे आहे हे सत्यावर आधारित आहे आणि याला पुरावा द्यावा लागतो. बरोबर आहे? आता तुम्ही प्रयोग केला, प्रयोग केल्याचे तुम्हाला पुरावे द्यावे लागले. हा का बरं तुम्ही नाही का? आता तू पाण्याचा प्रयोग करून दाखवला, बरोबर आहे? एका क्लासमध्ये साधं पाणी घेतलं आणि दुसऱ्या क्लासमध्ये क्षारयुक्त पाणी घेतलं आहे ना. तर त्या साध्या पाण्यामध्ये त्याने जेव्हा आलू टाकला तर तो आलू कसा गेला? बुडाशी गेला, तळाला गेला आहे ना. आणि तेच आलू त्या क्षारयुक्त पाण्यामध्ये टाकला, म्हणजे त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त क्षार, पाण्याची घनता वाढलेली आहे ना. त्याच्यामध्ये जर आपण तोच आलू टाकला तर तो काय होतो? फ्लोट होतो, तरंगतो आहे ना. म्हणजे विज्ञानानं काय सिद्ध केलं तिथं? क्षारयुक्त पाण्यामध्ये जे वस्तू, म्हणजे त्याचं वजन जे आहे कमी होते आहे ना, आणि ते वजन कमी झाल्यामुळे ते काय होते? तरंगते आहे ना. तर हा जो पुरावा आहे, सत्याचा पुरावा जो आहे, हा विज्ञान देत असतो आणि ते हे सिद्ध करत असतात. म्हणून जास्तीत जास्त जीवन जगत असताना या विज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये आपल्याला करून घ्यायचा असतो है ना. तर मी सुरुवात करतो पाण्यापासून. पाण्यापासून. पाणी कशाचं बनते? पाण्याचं सूत्र काय आहे? पाण्याचं सूत्र माहिती आहे तुम्हाला? आपण पाणी दररोज पितो है ना, दररोज पितो ना. मग पाण्याचं सूत्र काय आहे?
नाही नाही हा? नाही का? पाण्याचं सूत्र आहे, पाण्याचं सूत्र पाण्याचं सूत्र आहे H2O. मग H म्हणजे काय? H म्हणजे काय? H म्हणजे काय तेवढं तरी आठवतच नाही आठवत हा ना. H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे ऑक्सिजन. आता आपण एक प्रयोग पाहिला है ना. ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो, पण तो तुला नाही का, तुला तो येतो.